काय हो, तुम्ही तर लग्नाच्या आधी म्हणले होते की मी तंबाखू खाणार नाही, मी असं सोप खाणार नाही म्हणून म्हणले होते लग्नाच्या आधी. किती खोटं बोलताय. हा नाही आता तुमचं तंबाखू राहील नाही तर मी राहील. नाही तर बघा तुम्ही माझं नावच बदलून ठेवसा. हा तुम्हाला 100 वेळा सांगितलं तरी तुमचं काय डोक्यात जातच नाही ना. आता ते तंबाखू राहील आणि नाहीतर मी राहील. हा दोन्हीपैकी एक तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्हाला सांगून होते. वहिनी साहेब तुम्ही हा या ना. अहो काय नाही, घरातलेच संसार म्हणले काय, भांड्याला भांड लागतच राहते. हा आता काय सांगायचं आता तुम्हाला. अहो हे आमचं लग्नाच्या आधी तर म्हटलं होतं मी सोप खात नाही, सोप. बघायला आलं तेव्हा माझे वडील ते विचारले होते तंबाखू सोप खाता का म्हणून विचारले होते. तर म्हणले नाही 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 मी तंबाखू पुडी सोप साधं मी बडी सोप पण खात नाही. खाणाऱ्या माणसाच्या मी जवळ देखील बसत नाही म्हणून म्हणले होते. आता बाई उठ सूट बघा, तंबाखूशिवाय काहीच नाही. त्याच्याशिवाय हे ना. आता तुम्हाला काय सांगायचं बाई, आता लई डोक्याला ताप झालाय. माझे आई वडील म्हणत होते लो मॅरेज करू नको, कॉलेजमध्ये जाऊ नको, ती शानपण करून ठेवलीस बाई म्हणत होते मला सगळे. पण मीच म्हणलं पोरगं चांगलं आहे, घरदार चांगला आहे, सगळं चांगलं आहे. आई वडिलांना मी जरासं पटवून माकडा संग लग्न केलं बघा. आता काय सांगायचं तुम्हाला, वक्त्या तोंडाचं डुक्कर तोंडाचं. आता बघा उठ सूट आहो. सकाळी तंबाखू, संध्याकाळी तंबाखू, झोपताना तंबाखू, उठताना तंबाखू. अरे वैताग दिलाय बघा. अहो तुम्हाला काय सांगू, माझ्या बहिणीच्या घरी मी त्याला काल घेऊन गेलो होतो. माझ्या बहिणीच्या घरी घेऊन गेलो बघा. आता तिनं किती दिवसांनी माझी बहीण माझा मेहुणा आलाय म्हणून बघा पुरी श्रीखंड गुलाबजाम केल्यात, असं वाटीमध्ये दिल्यात. तर तंबाखू तिच्या समोर, माझ्या बहिणीसमोर कसं असं टाकते. ते किती घाण वाटते की नाही बरं. आता तुम्हीच सांगा बरं. मला उगाच बोलले की बोलले म्हणतात. आहो चांगलं वाटतं का होते. आता घरी दारी तर आपण खातोयच, पण त्यांच्या घरी जाऊन तरी जरा सुरक्षित राहायला पाहिजे का नाही बरं. असं काढतोय, असं काढून असं तो त्यांच्यावर तसं वाटते बरं. मेहुणी होऊन कोणतं मजाक करायची का. अहो मला महागारी म्हणतात ना वहिनी. आज कसं म्हणताय काय ग तुझा नवरा तंबाखू खाण असता थुकते माय म्हणून म्हणतात की नाही बरं मला. लग्नाच्या आधी तर म्हणत होता की नाही माझी सोयरीक झाली, लग्न झाली की मी सगळं सोडून टाकतो. मी म्हणलं बरं त्याला सोयरीकला बघायला आलो, तंबाखू पाहिजे का बायको पाहिजे तुला. तर म्हणला की मला बायको पाहिजे. बायको पाहिजे तर आता बायको जाऊन गुन्हा राहावं का नाही, नुसतं तंबाखू खाते बाई. अहो कधी खाते तुम्हाला काय सांगू बाई, सकाळी झोपेतून उठते तंबाखू पाहिजे. कधी तंबाखू खाते काय सांगू बाई, झोपजोतर 12 वाजेतर झोपजोतर तंबाखू काय सुटत नाही. संध्याकाळी झोपतानी जेवलं की तंबाखू, झोपतानी तंबाखू, झोपेतून उठल्यावर सकाळी उठल्या ब्रश करायचं नाही काही नाही, तसंच तंबाखू खायचं. अहो खाय नका तंबाखू, खराब राहते ते. ब्रश केलं नाही काय केलं नाही म्हणलं काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला. अगं तंबाखू खायच्याशिवाय संडासच येत नाही. आता बाई कसं आहे, अवघड आहे का नाही बरं सांगा बरं. आता तुम्हीच वहिनी किती अवघड आहे. आता म्हणतात की खाऊ नका म्हणलं तर तंबाखू खाल्ल्याशिवाय मला संडासच येत नाही बघ म्हणून म्हणताय. अवघड झाली की नाही बरं आता. अहो कामाला जातानी पण नाश्ता करा म्हणलं नाही, जरा तंबाखू खाऊ, जरा चहा दे. चहा प्यायचं, लगेच तंबाखू खायचं. थोडा वेळा नाश्ता करायचा, नाश्ता केलं लगेच ते तिकडे ठेवून टाकलं, लगेच चोळायचं, लगेच तोंडात सोडायचं. लगेच आता जाऊन आलं दुपारी, आता पाणी बिणी प्यायचं म्हणलं, थोडं आराम करायचं म्हणलं, चला काढलं खिशातून, चोळलं खाल्लं. अरे नुसतं व्यसन लागलं बाई माझ्या नवऱ्याला तर नुसतं तंबाखाचं. आहो काय सांग वडील अहो माझे बाबा एवढे चांगले आहेत. अहो गरीब साधे सरळ आहेत. अहो माळकरी आहेत. अहो माझे आई वडील त्यांना असं तंबाखाचं असं माहीत नाही. अहो माहीत असं वास पण माहीत नाही त्यांना, माहिती आहे का तुम्हाला. तर सासरी बुवा तंबाखू, सासरी बुवा तंबाखू, सूट तंबाखू कराले बाई. आता भांडणार तर काय, लाडाने काय, त्याला काय पाण्यात घालून हालू का बरं. आता तुम्हीच सांगा बरं मला. काय बाई लो मॅरेज करून वैताग झालाय बघा मला तर लई. काय करावं बाई, मला तर काहीच कळणार झालंय बघा आता. नाही आता ह्यांचं ना काय करते, आता तंबाखू तर सुटली पाहिजे एक, नाही तर बायको तर सुटली पाहिजे. आता कोणतं तरी एक झालं पाहिजे. काहीतरी वजेशिवाय काय सुटका होणार नाही आता माझी. मला तर लय वैताग आलाय आता. त्यांचं आता काहीतरी फायनलच करता. पयाचं होते दुःख करतो असं काय करा झालं बस कुठे होऊन गेले.